नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भारताचा 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार माननीय प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जाने तव शुभ आशीष माने. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटाराया हिमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. तसेच एनसीसीचे विद्यार्थी यांनी सुद्धा राष्ट्रीय ध्वजाला दिली सलामी. जय साहब श्रीमान, यहाँ पर परेड को मार्च करने का अनुमति चाहता हूँ. जय साहब.
त्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील शहीद विठ्ठलरावजी बारपते यांचे मातापिता या ठिकाणी शहीद सैनिकांचे मातापिता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केलंय त्यांचं आपण ऋण फेडू शकत नाही, तरी सुद्धा एक कृतज्ञता म्हणून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं शहीद मातापितांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या ठिकाणी उपस्थित शहीद मातापिता जे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम विठ्ठलराव सोनाजी बारपते हे शत्रूंशी चार हात करता करता लढता शहीद झालेत आणि त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि आपल्या देशासाठी त्यांनी आपलं प्राण अर्पण केले. त्यांचे वडील आदरणीय सोनाजी शालिग्रामजी बारपते आणि सौ शोभाताई सोनाजी बारपते या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा त्यांचा आदरणीय साहेबांना अशी विनंती करतो तहसीलदार साहेबांना की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करावा. सत्कार हो राहिला. त्याबरोबरच आपल्या तालुक्यातील दुसरे शहीद जे आहेत ते म्हणजे आदरणीय भाकरे साहेब यांचे माता पिता सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तेव्हा भगवंतरावजी भाकरे शहीद यांचे माता पिता आणि तद्वतच सौ भाकरेताई यांचा सुद्धा यथोचित सन्मान आदरणीय साहेबांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. आदरणीय तहसीलदार आदरणीय श्री प्रशांतजी पाटील साहेब यांनी शहीद माता पितांचा यथोचित सन्मान करून त्यांना गौरवाचं मानाचं स्थान त्या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद 5वी मध्ये शिकत असलेली पूजा राठोड ह्या विद्यार्थीने आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे मने जिंकली. पूजा प्रकाश राठोड, इयत्ता 5वा वर्ग, शाळेचं नाव जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित तमाम माझ्या सर्व देश बांधवांनो, सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. मित्र हो, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय व 26 जानेवारीलाच का साजरा करतो? आज मी प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगणार आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. परंतु एक स्वतंत्र राष्ट्र देश चालवण्यासाठी स्वतःची राजघटना नव्हती. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत मातेला स्वतंत्र मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी
आपला भारत देश हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. पण आपला भारत देश स्वतंत्र होणे आणि प्रजासत्ताक राष्ट्र होणे इतके सोपे नव्हते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही शूरवीरांनी बलिदान दिले, हसत हसत बलिदान दिले. अवघे आयुष्य वाहून घेतले. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशा थोर देशभक्तांनी ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. सूर भारतीयवीर फक्त देशासाठी लढले. सूर भारतीयवीर फक्त देशासाठी लढले. आज आपल्या समोर वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र शोभतो निळसर रंग. केशरी रंग आहे तो त्यागाचा प्रतीक आहे. पांढरा रंग आहे तो शांततेचा प्रतीक आहे. तसेच हिरवा रंग आहे तो हरित क्रांतीचा प्रतीक आहे. व त्यामध्ये अशोक चक्र आहे तो शांततेचा प्रतीक आहे. जीवन जगले देशासाठी, देशच होता त्यांचा प्राण. जीवन जगले देशासाठी, देशच होता त्यांचा प्राण. स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान. स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आजचा नौजवान पबजी मध्ये डुबलेला आणि दारू मध्ये वावरत दिसतो. कारण आपल्या देशामध्ये वाढती बेरोजगारी, महागाई, दारिद्र्याच्या जातीवाद, धमकीने, उपासमारीने शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले. ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी वाद. ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी वाद. चांदणा पाहण्यासाठी आकाशात हवी रात. चांदणा पाहण्यासाठी आकाशात हवी रात. आणि ध्येय गाठण्या पाहिजे असती जिल्हा परिषद शाळेची साथ. आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असती जिल्हा परिषद शाळेची साथ. त्यानंतर माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज 26 जानेवारी 2025 आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि 75वा वर्धापन दिन. 26 जानेवारी 1950 ला आपल्या स्वतंत्र भारतानं एक राज्यघटना स्वीकारली, संविधान स्वीकारलं आणि ते लोकांनी तयार करून लोकांना अर्पण केलं. जे आपणच तयार केलं आणि आपल्याला समर्पित केलं. प्रजासत्ताकचा अर्थ काय तर जनतेची सत्ता. गणराज्य बनलं भारत, रिपब्लिक ऑफ इंडिया त्याला म्हणतो आपण. प्रजेची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक. तर 1950 पासन जे आपल्या प्रिॲम्बल म्हणजे प्रास्ताविकात आहे राज्यघटनेच्या, एक चार ओळीचं म्हणजे कमीत कमी शब्दात लिहिलेले प्रास्ताविक आहे, पण त्याच्यामध्ये खूप गर्भित अर्थ आहे, पूर्ण सार आहे राज्यघटनेचा. त्याच्यात म्हणलेलं आहे की आपल्याला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, बंधुता, स्वातंत्र्य हे जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रजासत्ताक अस्तित्वात येत नाही. आणि याची जबाबदारी सर्वांची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे. फक्त आपण 26 जानेवारी साजरा करतो आणि विसरून जातो तर हे होता कामा नये. जोपर्यंत हे फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिलेलं जे तत्व आहे, समता, स्वातंत्र्यता आणि बंधुत्व, हे जोपर्यंत आपल्या देशामध्ये अस्तित्वात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या देशात प्रजासत्ताक येणार नाही. केवळ प्रजासत्ताक दिन साजरा करून भागणार नाही. आपल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकानं स्वतःचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून राज्यघटनेचा आणि त्याच्या मूलभूत तत्वांचा स्वीकार करणं आवश्यक आहे. मी जास्त बोलत नाही कारण हे औचित्य नाही जास्त बोलण्याचं. मी परत एकदा तहसील प्रशासनाच्या वतीनं, शासनाच्या वतीनं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यावेळी माननीय निवासी नायब तहसीलदार उकरडे साहेब, श्रीमती कोमल रोडे, सुनील जुनघरे व तहसीलचे सर्व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक, शिक्षक, शाळेतील मुली व मुले, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरतकार सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महसूल नायब तहसील मान्य विकास शिंदे यांनी केले. गर्जना मराठी न्यूज करिता उद्यवान दांडगे, संग्रामपूर.